नमस्कार. ब्रह्मतेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये आजचा भाग आहे आम्ही जी सर्वांना पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा करायला सांगतो याविषयी असलेल्या विस्तृत मार्गदर्शनासाठी. तुम्हा सर्वांना महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या सर्वांच्या पत्रिकेमध्ये जर शनी दोष असेल किंवा कोणताही कुंडलीतील तीव्र दोष असेल तर आम्ही पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणा करायला सांगतो. या पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणा का करायच्या, कधी करायच्या आणि कशा करायच्या याविषयी विस्तृत मार्गदर्शन मी तुम्हाला आता करणार आहे. पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणा केल्यामुळे तुमची अनेक संकटातून मुक्ती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कुंडलीतील जे दोष आहेत त्यांचा परिहार होतो आणि कुंडली शुद्ध होते. विशेषतः पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणा या शनिवारी किंवा सोमवती अमावस्या, शनी अमावस्या या दिवशी कराव्या. 108 या स्वरूपामध्ये जर तुम्ही त्या केल्या तर तुम्हाला त्याचा जास्त लाभ होईल. बऱ्याच जणांना माहिती नाहीये की ह्या प्रदक्षिणा कशा स्वरूपात कराव्या. पिंपळ वृक्षाची पूजा करून त्याच्या खाली दिवा लावून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून किमान 11 वेळा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते या मंत्राचा जप करून त्यानंतर 11, 21 किंवा 108 किंवा 1000 या स्वरूपामध्ये पिंपळ वृक्षाच्या प्रदक्षिणा केल्यास तुमच्या कुंडलीतील दोषांचा परिहार होतो. बरेच जणांचे प्रश्न होते की पिंपळ वृक्ष प्रदक्षिणा याविषयी विस्तृत मार्गदर्शन व्हावं आणि म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. लक्षात घ्या, तुमच्या कुंडलीतील कुठलेही दोष निवारण करण्याची क्षमता या प्रदक्षिणेमध्ये असल्यामुळे या प्रदक्षिणा करताना शिवाला आणि श्री विष्णूंना शरण जाऊन तुम्ही जर या प्रदक्षिणा पूर्ण केल्या तर कर्जमुक्तीमधून आणि कुठल्याही संकटामधून बाहेर निघण्याचं सामर्थ्य या उपासनेमध्ये आहे. त्यामुळे कंटाळा न करता मनापासून ही उपासना करा आणि तुमच्या कुंडलीतील दोष दूर करा. धन्यवाद.